नमस्कार, मी स्नेहा. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पुरुष बीजदोष, वंध्यत्व, उत्तरबस्ती आणि श्री माऊली विश्व आयुर्वेद उपचार या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ श्री माऊली विश्व आयुर्वेदचे वैद्य विनेश चंद्रकांत नगरे. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. वैद्य विनेश चंद्रकांत नगरे हे स्त्रीरोगतज्ञ असून आयुर्वेदातील MS स्त्रीरोग हे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून पूर्ण केलेलं आहे आणि गेली 25 वर्ष ते पुणे आणि मुंबई येथे रुग्णांना सेवा देतात. तसंच स्त्रियांमधील विविध समस्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत. अनियमित मासिक पाळी, PCOD, थायरॉइड, एंडोमेट्रियोसिस, ट्यूबल ब्लॉक आणि पुरुषांमधील शुक्राणूंच्या समस्या यासाठी सुद्धा आयुर्वेदातील यशस्वी उपचार श्री माऊली विश्व आयुर्वेदमध्ये उपलब्ध आहेत. प्रथमच IVF करायला सांगितलेले आणि नंतर IVF करून सुद्धा यश न मिळालेल्या अनेक जोडप्यांना डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे यांनी यशस्वीरित्या मार्गदर्शन केलेलं आहे आणि संतती प्राप्ती करून दिलेली आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांना वैद्य विनेश चंद्रकांत नगरे यांनी उपचार आणि मार्गदर्शन दिलेलं आहे. तसंच अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार आणि उत्तरबस्तीसारख्या विशेष पंचकर्मांमध्ये डॉक्टर प्रवीण आहेत. तसंच पुण्यात सदाशिव पेठ, उंडरी, भोसरी आणि पिंपळे सौदागर, मुंबईमध्ये सुद्धा दादर पश्चिम आणि पनवेल इथं तसंच कामोठे इथं सुद्धा वैद्य विनेश चंद्रकांत नगरे यांना आपण जाऊन प्रत्यक्ष भेटू शकता, त्यांच्याकडनं उपचार करून घेऊ शकता. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. आणि पुरुष बीजदोषांमध्ये बऱ्याचदा अपत्यप्राप्ती बऱ्याच दाम्पत्यांना होत नाहीत आणि त्यावर काय उपचार आहेत माऊली विश्व आयुर्वेदमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर, काय सांगाल याबद्दल? बेसिकली पुरुषांमध्ये जेव्हा शुक्राणूंचा दोष सापडतो त्यावेळेस स्थानिक विचार केला जातो की बीजावर काम करणारं काहीतरी औषध देऊयात. अनेक पेशंट आमच्याकडे येतात, 10-10 महिने, 12-12 महिने, 2 वर्ष, 3 वर्ष फाईल सतत चालू असते आणि हार्मोनचे किंवा बीजावर काम करणारे अगदी आयुर्वेदातलं म्हटलं तर अश्वगंधा, कपिकच्छू सारखी औषधं वापरलेली असतात. पण मूळ संकल्पना लक्षात घेतली पाहिजे की बीज निर्माण होताना सार्वदेहिक सप्तधातूंचं सारत्व असतं, उत्तमत्व असतं, तेव्हा त्याचं सार शेवटी म्हणून बीज निर्माण होतं. आणि हे निर्माण होताना त्याचे गुणधर्म सांगितलेले आहेत. आयुर्वेदात म्हटलेलं आहे शुक्रम सौम्यम आर्तवम आग्नेयम. पुरुषाचं शुक्र हे सौम्य स्वरूपाचं असतं आणि त्याचबरोबर याच्यावर परिणाम करणारे काही घटक असतात. ते कोणते? अपानवायूच्या क्षेत्रामध्ये बीज निर्माण होतं आणि ते निर्माण होताना अपानोपानगः श्रोणी बस्ती मेढ्रो रुगोचरः शुक्रार्थ व शक्रुन्मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया, मलविकार, मूत्रविकार, मणक्याचे विकार ह्या सगळ्यांचा परिणाम बीजनिर्मितीवर होत असतो. त्याचबरोबर आपण शुक्राचे गुणधर्म लक्षात घेताना हा लक्षात घेतला पाहिजे की समोर काय दिसतं? शुक्रम धैर्यम चमनम प्रीती हर्षम बीजार्थमच. शुक्र हे धैर्याचं रूप आहे. अधीरताचा त्याला वाव नाही. जेव्हा जेव्हा पुरुष बीजामध्ये प्रॉब्लेम असतात, पेशंट आमच्या समोर येतात, तेव्हा दिसतं की या पुरुषाला कुठेतरी भीती, अधीरपणा, अस्वस्थपणा, चिंता ग्रासून टाकलेली आहे आणि ही जोपर्यंत कमी करणार नाही शुक्राचं धैर्य वाढणार नाही. चमनम प्रीती, प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे आणि ते होत नाही. आणि अशा वेळेस हर्षम बीजार्थमच म्हणजे आनंदाच्या वरची स्टेज. हर्ष, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे सोयीकडे म्हणतो आपण, तसा हर्ष झाल्याशिवाय बीजामध्ये अर्थ उत्पन्न होत नाही आणि म्हणून मग तो उत्पन्न झाला नाही तर मात्र बीजामध्ये क्षमता, संख्या किंवा रचनात्मक दोष दूर होऊन उत्पन्न चांगले होत नाहीत. एक केस सांगतो स्नेहाताई. माझ्याकडे जेव्हा ती केस आली, ती रुग्ण 28 वर्षाचा, असा धिप्पाड मस्त 90-95 किलो वजन. फाईल बघितल्यानंतर लक्षात आलं की अरे खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांना सांगितलं होतं तुमचं स्वतःचं बीज वापरता येणार नाही, मिसेसला फॉलिक्युलर स्टडीमध्ये प्रॉब्लेम आहे, IVF करा, पुरुष बीजदाता स्पर्म डोनर घेऊन. आता हे ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसला. खरं हे सगळं कायदेशीर असतं, मूल तुमचंच असतं, पण डोनर घ्यायचं हे त्यांना धक्कादायक होतं कारण आत्तापर्यंत खूप छान हेल्दी लाईफ जगलेली आणि आता अचानक हे कुठून आलं? जेव्हा रिपोर्ट पाहिले असं दिसलं स्क्रोटल फायब्रोसिस, अंडकोशामध्ये घट्टपणा आलेला. आयुर्वेदाने सांगितले मांस मेदाने निर्माण होणारा अंडकोश, जर मांसामध्ये मेदामध्ये दोष निर्माण झाले तर अंडकोशामध्ये बीज निर्मिती थांबते. 0.1 मिलियन काउंट आणि 0% मोटिलिटी, एकही बीज हालचाल करणारं नव्हतं. जेव्हा ते संपूर्ण लाईफस्टाईल बघितली असं लक्षात आलं हा CA, स्वतः हॉटेलिंगचा बिझनेस, पहाटे लवकर उठणार, रात्री उशिरा झोपणार, खाणं पिणं, अस्वस्थपणा, दिवसभर पळापळ,
चेहऱ्यावर हास्य ठेवायचा प्रयत्न करणार, पण कळ होतं, अधीरपणा दिसत होता, दिवसभरची धावपळ असते. यातनं बाहेर काढायला मग दिनचर्या बदलली. नंतर पुढे जाऊन वमन करून घेतलं, कारण कफाचं प्राधान्य होतं. मांसात दोष असल्यानंतर वमन करणं गरजेचं असतं. वमन करून घेतल्यानंतर विरेचन अपान वायूच्या क्षेत्रासाठी करून घेतलं. 5 महिने औषध देताना मांसपाचक, मेदोपाचक, शुक्रजनन, शुक्रविरेचन अशी औषधं वापरली आणि बघता बघता 0.1 मिलियनचा काउंट 36 मिलियनपर्यंत जाऊन टेकला. मधल्या काळात त्याच्या मिसेसची पण ट्रीटमेंट चालू होती. फॉलिक्युलर स्टडी केल्यानंतर ओव्ह्युलेशन चांगलं व्हायला लागलं होतं. त्यांना असा प्रश्न होता, डॉक्टर अजून किती? खरं म्हणजे त्याच्या आधी 2 वर्ष ट्रीटमेंट चालू होती, पण 5 महिने सुद्धा थांबण्याची तयारी नव्हती. 6 ते 7 महिने साधारणपणे मला आठवतंय गर्भधारणा प्राकृत झाली. आता याच्यामध्ये आपण काय पाहिलं स्नेहाताई, तर सार्वदेहिक कारण महत्त्वाचं होतं. शरीरात काय काय घडतंय त्याचा परिणाम बीजांडकोशावर झालाय का? आणि आपण जेव्हा मॉडर्न सायन्स बघतो तेव्हा त्यांनी अगदी वेगळ्या प्रकारे काही वर्णन केले. ते काय आहे? अझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंचा अभाव, ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असणे, अस्थॅनोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची क्षमता, हालचाल करण्याची क्षमता कमी असणे, टेरॅटोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंच्या रचनेमध्ये शिर, धड किंवा शेपटी ह्याच्या रचनेत दोष असतो. अशा वेळेस OAT सिंड्रोममुळे गर्भधारणा होणं पुरुषाच्या बीजामुळे अडचण होते. त्या व्यतिरिक्त अँटीस्पर्म अँटीबॉडीज, मॅच्युरेशन अरेस्ट, पायोबॅक्टेरिया म्हणजे पस असतो त्या शुक्राणू बाहेर पडल्यानंतर त्या फ्लुइडमध्ये, किंवा व्हेरिकोसील अंडकोशाभोवतीलच्या रक्तवाहिन्या फुगलेल्या असतात. बऱ्याचदा जड उचलणं, वेटलिफ्टिंग करणारे, सतत खोकला असणारे अशा लोकांना अंडकोशाभोवतीच्या रक्तवाहिन्या फुगतात, अशुद्ध रक्त साठून राहतं. शुद्ध रक्त पुरेसं न आल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते, हालचाल कमी होते. कधी कधी एपिडिडायमल सिस्ट असतो, कधी कधी हायड्रोसिल, अंडकोशाभोवती त्वचेमध्ये पाणी साठणं असे आजार असू शकतात. ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की स्थानिक चिकित्सा करायची का? तर नक्कीच करायची आहे, पण बीजांडकोशावर काम करताना सर्व देहाचा विचार केलात तर निश्चितपणे ट्रीटमेंट एका योग्य दिशेला जाते आणि ट्रीटमेंटचा सक्सेस रेट खूप चांगला असतो. नक्कीच डॉक्टर, आता तुम्ही म्हणालात की जीवनशैलीत आता बरेच बदल झालेले आहेत. लोकांना व्यायाम करायला वेळ नाही आहे, वेळेवर खायला वेळ नाही आहे, विचार करायला, आनंदी राहायला वेळ नाही आहे असं म्हणायला पाहिजे. पण या सगळ्याचा परिणाम, बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम पुरुष बीजावर कशाप्रकारे होतो आणि त्यात कशाप्रकारे दोष निर्माण होतो? निश्चितपणे स्नेहाताई, नाईट लाईफ नावाचा एक शब्द आता खूप फेमस झाला आहे, सगळ्यांना आवडतं. रात्र म्हणजे आपली, तर दिवस सुरू झाला असं म्हणतात खरं काही काही लोक, पण आयुर्वेदात स्पष्ट सांगितलंय, निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टिही कार्श्यम बलाबलम. वृषता क्लिबतांच, वृषता आणि क्लिबता हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. वृषता म्हणजे वृक्ष, शुक्राचं बल वाढवायचं असेल तर निद्रा उत्तम पाहिजे, योग्य वेळेत पाहिजे. क्लिबता म्हणजे प्रत्यक्ष संबंध ठेवण्याची क्षमता कमी होते, नपुंसकता येते, इच्छा सुद्धा होत नाही, अशी गोष्टी होऊ शकतात जर निद्रा पुरेशी नसेल तर. किती हवी निद्रा? साधारणपणे रात्री 8च्या आत आपलं जेवण व्हायला पाहिजे. 10, 10:30, मॅक्सिमम 11पर्यंत आपण झोपलं पाहिजे. सकाळी 5:30, 6पर्यंत उठलं पाहिजे. उत्तम व्यायाम केला पाहिजे. व्यायामाच्या अभावामुळे देखील अनेक वेळा ते सापडून दिसतं की व्यायामच नाही म्हणून शरीरात ती ऊर्जा प्रवाहित होत नाही. जाठराग्नी, धात्वग्नी आणि शुक्राग्नी 3ही प्रवाहित होणारे अग्नी आहेत. ते जर योग्य प्रवाहित झाले तर बीजामध्ये क्षमता निर्माण होते. शिवाय बऱ्याच जणांना गंमत काय असते स्नेहाताई, खाताना नमकीन काहीतरी लागतंच. शेजारी कधी फरसाण पाहिजे, लोणचं पाहिजे, पापड पाहिजे, चटपटीत हवा. चटपटीत नसेल तर जेवण जात नाही. पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो, शरीरामध्ये आपल्या 3 प्रकारचे पित्त निर्माण होतात. त्यात यकृत, गॉल ब्लॅडर आणि पॅनक्रिया, तिघांची एक डक्ट कॉमन तयार होते, आतड्यात येते. याचं कारण हलकं अन्न, मध्यम अन्न आणि जड अन्न, 3 प्रकारचं अन्न पचवायला. पण त्यात सातत्याने जर त्यात बिघाड होत आला तर यकृतावर परिणाम होतो. आणि गंमत अशी आहे, शुक्राणूंच्या प्रॉब्लेमसाठी जेव्हा जेव्हा पेशंट येतो आम्ही यकृतावर काम करणारे औषध देतो आणि काउंट वाढतो. बीजावर काम करणारं औषध दिलेलं नसतं. अगदी सोपं सांगतो, फलत्रिकादी गुग्गुळ, शिवदंशादी गुग्गुळ, मूत्रविकारावर, यकृत विकारावर काम करणारी 2 औषधं आहेत. ही वापरली की काउंट वाढताना दिसतो, मोटिलिटी वाढताना दिसते. खरं ह्याच्यावर बीजावर काम करणारं कुठलं ड्रग नाही आहे, पण तरीही वाढतं. याचं कारण सार्वदेहिक विचार इथं केलेला असतो. स्नेहाताई, नक्कीच सर, आपण पाहिलात की कशा प्रकारे तुम्ही जर बदललेला लाईफस्टाईल अवलंबलात किंवा आणखी तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जीवनशैलीत काही दोष असतील, तुम्ही चुकीच्या जीवन पद्धती किंवा तुमची दिनचर्या जी आहे ती चुकीची असेल तर कशा प्रकारे पुरुष बीज दोषावर आणि त्याच्या क्वालिटीवर याचा परिणाम होतो, आणखी आपण याविषयी जाणून घेणार आहोत. माऊली विश्व आयुर्वेद कशा प्रकारचे उपचार यावर आहेत ते जाणून घेणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया.
ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे आपल्याबरोबर आहेत आणि पुरुष बीज दोषावर कशाप्रकारे आपण यशस्वी आयुर्वेद उपचार करू शकतो जे माऊली विश्व आयुर्वेदमध्ये उपलब्ध आहे ते आपण जाणून घेतोय. डॉक्टर, व्यसनाचा कशाप्रकारे पुरुष बीज दोषावर परिणाम होतो? बेसिकली तंबाखू, गुटखा, दारू, सिगरेट ह्या व्यसनांमुळे खूप मोठा परिणाम शरीरावर होत असतो. त्यातलं तंबाखूचं व्यसन जर असेल कोणत्याही प्रकारचं तर रक्तवाहिन्यांमध्ये त्याची जाडी आतून वाढत जाते आणि रक्तप्रवाह कमी होत जातो. त्याच्यामुळे बीजांडकोशाचं पोषण पुरेसं झालं नाही तर मात्र काउंट आणि मोटिलिटी कमी होत जाते. सगळ्यांमध्ये होतं का असं नाही, पण ज्यांच्यामध्ये कमी होते त्यांच्यामध्ये हा फॅक्टर पुन्हा पुन्हा दिसून येतो. व्यसन, जागण्याचं व्यसन असतं, मगाशी मी सांगितलं, नमकीन खाण्याचं व्यसन असतं, चहाचं व्यसन असतं. दिवसातनं 6-6 वेळा चहा पितात. एक पेशंट मला म्हणाला, डॉक्टर मी दिवसातनं एकदा चहा पितो. हळूच बायको म्हणाली, किती पिता ते सांगा? अख्खा मग भरून चहा पिणार. अति सर्वत्र वर्जेत. पुन्हा लक्षात घ्या, अति करू नये. अति केलेली कुठलीही गोष्ट शरीराला त्रास देणार. असाच एक पेशंट सांगतो तुम्हाला, ज्याच्यामध्ये काउंट चांगला होता, साधारणपणे 90 मिलियन काउंट, वय 35 वर्ष, पण मोटिलिटी 20%, अस्थॅनोस्पर्मिया होता. जवळपास 3 वर्ष ट्रीटमेंट चालू होती. त्यांनी 3 IUI करून झाले होते. प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येत नव्हती. म्हणून आम्हाला भेटल्यानंतर लक्षात आलं याला व्यवसायाचा ताण खूप होता. सतत दुचाकीवर प्रवास होता, मानसिक ताण, सतत फिरती, नवीन व्यवसाय, त्यामुळे झोप कधी कधी लागायची नाही, अस्वस्थपणा. आणि ह्याच्या सगळ्यामध्ये जेव्हा बदल घडवायला लागलो आम्ही, मनावर कार्यकारी औषध दिली, यकृतावर कार्यकारी औषध दिली, सतत फिरायला लागतं म्हणून मग अभ्यंग रोज करायला सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून हळूहळू साधारणपणे 5 ते 6 महिन्यात मोटिलिटी 65% गेली. प्रेग्नन्सी त्यानंतर सहजपणे पॉझिटिव्ह आली. हे सांगायला हरकत नाही. याचं कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये क्षमता कमी होणं, शरीराची, मनाची, हा खूप मोठा फॅक्टर होता. याच्यामध्ये ती क्षमता वाढवली की आपोआप सगळ्यात शेवटी काय असतं, शुक्रातून बीज निर्मिती, त्याची देखील क्षमता वाढली आणि प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली होती. यापुढे एक छोटासा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे जो पुरुष बीज नाही तर स्त्री बीजावर काम केल्यानंतर काय रिझल्ट येऊ शकतात हे सांगणारा. हा व्हिडिओ पाहूत आपण. मला लग्नाआधी PCOD झाले होते. मी ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी दोन्हीची ट्रीटमेंट घेतली पण काही फरक पडला नाही. मी डॉक्टर विनेश नगरे यांच्याकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली PCODसाठी आणि सरांना भेटल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटले. सर खूप छान काउन्सिलिंग करतात. आज मी लग्नानंतर 6 महिन्यातच कन्सिव्ह केले आणि आज माझं बाळ 2 वर्षांचं आहे आणि हेल्दी आहे. थँक्यू. बेसिकली हा व्हिडिओ मी का दाखवला याचं कारण सांगतो. बऱ्याचदा जीवनशैली अशी असते की पुरुष बीज आणि स्त्री बीज दोष एकाच वेळी दिसायला लागतात, कारण दोघांचं जगणं सेम असतं ना. उशिराच उठणार, व्यायाम करणार नाही, खाणं पिणं कसंही, ताण, ह्या सगळ्यांमुळे दोघांमध्येही दोष निर्माण झाले. तर आम्हाला दोघांनाही सेम जीवनशैली सांगायला लागते आणि अशा वेळेस दोघंही इम्प्रूव्ह झाल्यानंतर सहमनस्कता, शुक्रम धैर्यम चवनम प्रीती, धैर्य उत्पन्न होतं, प्रेम उत्पन्न होतं. साहजिकच बाळ व्हायला काय अडचण येत नाही. डॉक्टर, माऊली विश्व आयुर्वेदमध्ये पंचकर्म चिकित्सा जी आहे ती पुरुष बीज दोषावर कशा प्रकारे महत्त्वाची ठरते? पंचकर्म करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की शरीरामध्ये जे काही आतमध्ये येतंय, प्राणमय कोश, अन्नमय कोश, ते आत आल्यानंतर बीजापर्यंत पोचतंय का. मग यासाठी रसायन चिकित्सा सगळ्यात महत्त्वाची असते. स्वस्थस्य ऊर्जस्कर, स्वस्थ माणसाला ऊर्जा निर्माण करणारं. आर्तस्य रोगनुत, आजारी पडलेल्या अस्वस्थ माणसाला रोगापासून दूर करणारं. आणि जरा व्याधी नाशनम, वृद्धत्व नष्ट करणारं, व्याधीक्षमत्व वाढवणारं. मग हे सगळं करताना पंचकर्माचा आधार घेतला तर रिझल्ट थोडे लवकर यायला लागतात. आणि म्हणूनच पंचकर्मातलं वमन, मगाशी आपण एका पेशंटचं उदाहरण पाहिलं, विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती, शिरोधारा, मानसिक ताण असणाऱ्या पेशंटला शिरोधारा केल्यामुळे अत्यंत चांगला फायदा होतो. जेव्हा पंचकर्म केलं जातं ट्रीटमेंटचा स्पॅन किंवा कालावधी कमी होतो. तुम्ही 2-2, 3-3 वर्ष, 4 वर्ष ट्रीटमेंट घेत असता, ती ट्रीटमेंट कदाचित 6 महिने ते 8 महिन्यात संपते. बऱ्याचदा माझा अनुभव 3 महिन्यात ट्रीटमेंट संपते जर पंचकर्म केलेलं असेल तर. आणि इथून पुढे हिवाळ्याचा काळ हा बल देणारा काळ आहे, स्थिर काळ आहे, आनंदी काळ आहे. ह्याच्यामध्ये पंचकर्म करून घेतलं तर निश्चितपणे मला असं वाटतं 3 ते 6 महिन्यात रिझल्ट यायला काही अडचण नाही. आणि उत्तर बस्तीचा कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो? पुरुषांमध्ये ट्रीटमेंट करताना आपण बघितलं सार्वदेहिक चिकित्सा करून झाली आणि अजूनही रिझल्ट पुढे सरकत नसतील तर मात्र स्थानिक चिकित्सा, विशेष चिकित्सा म्हणून उत्तरबस्ती करता येतो. त्यामध्ये शुक्र शोधन, शुक्र विरेचन, शुक्र विरजनीय गणांचा वापर करता येतो. त्याच्याच जोडीला सहचर तेल, चंदनमला, लाक्षादी तेल, बस्तांडघृत, फलघृत, ह्या सगळ्यांचा ते पेशंटला नक्की कशाची गरज आहे पाहून आपण करत असतो. त्याच्याच जोडीला जलौकावचरण नावाचा एक प्रकार आहे, मागाशी आपण बघितलं स्क्रोटल फायब्रोसिस. तशा प्रकारचे पेशंट आले, स्थानिक जर दोष जास्त असेल, रक्तपुरवठा नीट होत नाही, व्हेरिकोसिल असतील तर मात्र स्थानिक भागाला जळवा लावून तिथलं अशुद्ध रक्त शोषून घ्यायला लागतं.
नवीन रक्तप्रवाह चांगला आला की आपोआप तिथे चांगलं पोषण व्हायला लागतं, चांगलं निर्मिती व्हायला लागते आणि बीजाची निर्मिती, काउंट, मोटिलिटी, बऱ्याचदा तर जो शेवटचा सिंड्रोम आहे टेरॅटोस्पर्मिया, शुक्राणूंच्या रचनेमध्ये झालेले दोष ते दूर होतात आणि अगदी 1% पर्यंत खाली आलेले नॉर्मल स्पर्मचा काउंट हा जवळपास 50%च्या वर जायला लागतो. आणि हे रिपोर्टमध्ये तुम्हाला सांगतात 4%, 10% पुरेसे, पण असं नसतं. 90% स्पर्म ॲबनॉर्मल असं चालत नाही. 50%च्या वर आले की होणारं बाळ तितकं सुदृढ निरोगी होतं. नक्कीच डॉक्टर, पुण्याचं जे माऊली विश्व आयुर्वेदचं सेंटर आहे, तर त्या श्री माऊली विश्व आयुर्वेद सेंटरमध्ये पंचकर्म उपचार पद्धती उपलब्ध आहे. पण बऱ्याच रुग्णांचं असंही म्हणणं असतं की आम्हाला निवासी चिकित्सा हवी आहे, तर ती मिळते का इथे? निश्चितपणे स्नेहाताई, गेले 1 वर्षभरापासून आपण आपल्याकडे किमान एक जोडपं राहायला येऊ शकतं अशा प्रकारे पंचकर्मासाठी सोय केलेली आहे. त्याच रूमच्या आतमध्ये एक रूम आहे जिथं पंचकर्म करता येतं. पुण्यामध्ये आपल्याच क्लिनिकच्या जवळ म्हणजे वरच्या मजल्यावरती असल्यामुळे आपण व्यवस्थित लक्ष ठेवू शकतो. आपले 3 असिस्टंट डॉक्टर प्लस मी, आमचं स्टाफ जवळपास 12 ते 13 लोकांचा स्टाफ आहे. अतिशय काटेकोर तुमची काळजी घेतली जाते. प्लस पंचकर्मात त्या क्षणी काय बदल करायचे असतील तर निवासी पंचकर्म असल्यामुळे डोळ्यासमोर लगेच करता येतं. ह्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच पेशंटना असं होतं की पुण्यात किंवा मुंबईत आम्हाला वेळ पुरत नाही, येता येत नाही, कसं भेटायचं, ऑनलाईन कन्सल्टेशन. म्हणून या महिन्यात दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबरमध्ये, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या 3 महिन्यात आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करायचा ठरवलेला आहे. त्यात इंदापूर, कुर्डवाडी, सोलापूर, लातूर हा एक रिजन, संगमनेर, नाशिक, धुळे, जळगाव हा एक रिजन, नांदेड, वर्धा, नागपूर, तसंच शिरूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि त्या व्यतिरिक्त सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव. कोकण राहिला, पण कोकणात सुद्धा आपण येणार आहोत. कोकणात अलिबाग, सिंधुदुर्ग, गोवा ह्या सगळ्या रिजनमध्ये आम्ही येणार आहोत. तुम्हाला जर आम्हाला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर नाव नोंदणी करून ठेवा. ज्या दिवशी आम्ही येऊ त्याच्या 7 दिवस आधी तुम्हाला फोन येईल की आम्ही प्रत्यक्ष भेटायला येत आहोत. तुम्ही प्रत्यक्ष भेटा, डिस्कस करा, काय ट्रीटमेंट घ्यायची तुम्ही ठरवून घेऊ शकता. ट्रीटमेंट आमच्याकडे घेतली तरी चालेल किंवा फक्त आमचं ओपिनियन घेतला आणि तुम्ही जवळच्या वैद्यांकडे तुम्ही ट्रीटमेंट घेतली तरीही चालणार आहे. फक्त चिकित्सा नक्की कोणत्या दिशेने करायची ह्याचं मार्गदर्शन आम्ही नक्की करू. नक्कीच. ह्या महाराष्ट्र दौऱ्याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल डॉक्टर की स्वरूप काय असणार आहे? तुम्ही म्हणालात की तुम्ही इंटरव्ह्यूज मागवलेले आहेत, नोंदणी करायची आहे. पुढे स्वरूप कसं असणार आहे त्यांच्या चिकित्सेबद्दल, तुमची टीम त्याबद्दल पण सांगा. निश्चितपणे आपल्या टीमचं एक वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, तुम्ही जेव्हा नाव नोंदणी करता तेव्हा आमच्या टीममधले डॉक्टर तुम्हाला प्रत्यक्ष कॉल करून 1 तास शांतपणे तुमची केस लिहून घेतात. संपूर्ण केस लिहून घेतल्यामुळे माझ्या डोळ्यासमोर आधीच ती केस तयार असते. प्लस तुमचे रिपोर्ट मागून घेतात. या सगळ्यांचा आम्ही स्वतः अर्धा ते पाऊण तास बसून एक एक मुद्दा निवडून काढतो की नक्की काय या पेशंटमध्ये अडकले, कुठे अडकले, आणि अगदी गरज पडली तर आधी आम्ही तुम्हाला कॉल करतो की या अडचणी असतील तर याचे रिपोर्ट तुम्ही केलेत का किंवा करायचेत का, ते कराल का. आणि आम्ही प्रत्यक्ष भेटण्याआधीच तुम्हाला काही घरगुती सल्ले दिले जातात जेणेकरून तुमच्या सवयींमध्ये, जीवनशैलीमध्ये बदल व्हावा. काही व्यसन असेल तुम्ही सोडायचा प्रयत्न करावा, झोपण्याची काही रचना असेल ती बदलावी. हे सगळं केल्यामुळे बऱ्याचदा आमचे रुग्ण आम्हाला सांगतात, डॉक्टर तुम्ही भेटण्याआधीच आम्ही गोष्टी सुरू केल्या कारण फोन आधी झाला होता. प्लस यूट्यूबवर आमचे बरेचसे व्हिडिओ आम्ही टाकलेले आहेत. श्री माऊली विश्व आयुर्वेद रिसर्च सेंटर या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे, ते देखील तुम्ही पहा. जीवनशैलीत कसे बदल करावेत, व्यसनं कशी टाळावी, आहार कसा घ्यावा, सगळं आम्ही त्यात सांगितलेलं आहे. तुम्ही जर ते फॉलो केलं तर निश्चितपणे मी भेटण्याच्या आधीच तुमचा आजार किंवा प्रॉब्लेम 50% कमी झालेला असेल निश्चितपणे. नक्कीच. तर तुम्ही सुद्धा सरांचं हे जे यूट्यूब चॅनल आहे माऊली विश्व आयुर्वेद रिसर्च सेंटर, या चॅनलला तुम्ही भेट द्या. तसंच या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अनेक तुमच्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती मिळतील. तसंच तुमच्या वेगवेगळ्या व्याधींवर कशाप्रकारे तुम्ही उपाय करू शकता याबद्दल डॉक्टर जे आहेत डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे विस्तृत असं मार्गदर्शन करत असतात. पण डॉक्टर आणखी एक असं की आता आपण पुरुष बीजदोषाविषयी चर्चा करतोच आहोत, तर आपण पुरुषांना असं काही सांगता येईल का की आहारात तुम्ही अमुक गोष्टी घ्या, कारण आहारातले बदल लोकांना करणं तेवढं सोपं जातं, त्याच्यामुळे आहारात काय घेता येईल जरा विस्तृत सांगा. जर बीज चांगलं करायचं असेल तर सगळ्यात पहिला आहार उत्तम हवाच, पण त्यामध्ये काही ॲडिशनल घ्यायचं आहे का, तर बहुबीजक फळं तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये पेरू, डाळिंब, स्ट्रॉबेरी ही फळं अतिशय उपयोगी पडतात. त्यात बहुबीज आहे ते नक्की घेऊ शकता. अंजीर सुकं पण घेऊ शकता, बदाम आहे, अक्रोड आहे, अक्रोडमुळे डोकं शांत राहतं. भोपळ्याच्या बिया तुम्ही भाजून खाऊ शकता. जवस तुम्ही भाजून जर घेतलं त्याचा देखील चांगला उपयोग होतो, कारण बीजावर कार्यकारी असतं. अगदी सोपं सांगतो, संपूर्ण अंगाला तिळाचं तेल लावून रोज आंघोळ करणे, उठणं लावून हे बीजाला कार्यकारी ठरतं, कारण
तिळाचं तेल समशीतोष्ण आहे. थंडीमध्ये आपली थंडीमुळे स्किन कोरडी पडते, उष्णता कमी पडते कारण सगळी उष्णता पोटाकडे गेलेली असते. जेव्हा तुम्ही त्वचेला तेल लावता, अभ्यंग करता, तर जीवनीय आहे. आपण पाहतो की धावपळीमुळे वातप्रधानता वाढलेली आहे, ती वातप्रधानता अभ्यंगामुळे कमी होते. बऱ्याचदा पेशंट सांगतात डॉक्टर अभ्यंग केल्यानंतर एकदम उत्साह वाढायला लागला. उत्साह वाढला की ती ऊर्जा बीजापर्यंत जाते आणि बीजापर्यंत गेली की आपोआप ते बीज चांगलं व्हायला लागतं. आहारामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. जेवताना घाईघाईत जेवत जाऊ नका. छोटा घास घ्या, 2 घासामध्ये पुरेसं अंतर ठेवा आणि जर वजन खूप वाढलं असेल म्हणून बीज क्षमता कमी असेल किंवा काउंट कमी असेल तर 4 घास रोज फक्त थोडं कमी खा, नक्कीच फायदा त्याचा होऊ शकतो. नक्कीच. आणखी एक मोबाईल ही जी गोष्ट आहे ती शरीराच्या जवळ नसावी, त्याच्याने पण तुमच्या बीजावर परिणाम होतो असं किंवा स्पर्म काउंटवर परिणाम होतो असं म्हणतात. याबद्दल एक जाता मोबाईलचं बेसिकली असं आहे की मोबाईल जवळ का लांब, एकतर रात्री झोपताना मोबाईल जवळ नाही पाहिजे. म्हणजे मोबाईल बघतच झोपणे अशी अनेकांना सवय असते. त्याच्यामुळे झोपायच्या आधी जर मोबाईल तुमच्या डोळ्याजवळ असेल तर बाहुल्या विस्फारित होतात. ते सगळं तुम्ही जे काही बघताय वाचताय ते सगळं डोक्यात रजिस्टर होतं आणि रात्रभर डोक्यात फिरत राहतं. शांत झोप लागू शकत नाही. मागाशी मी सांगितलं निद्रा उत्तम सुखम दुःखम, झोपेवर सुख किंवा दुःख अवलंबून आहे. शांत झोप जर मिळाली नाही तर त्याचा उपयोग होत नाही आणि त्याच्यामुळे रात्री मोबाईल बघून झोपू नये. काहीच जग बुडत नाही. सकाळी उठल्यानंतर शांतपणे मेसेज वाचा, त्याचे रिप्लाय करा, तेही तुमचा व्यायाम झाल्यानंतर बघा. स्वतः सकाळी पहिल्यांदा उठा, तुमचा व्यायाम पूर्ण करा, त्याच्यानंतर मोबाईल बघा. थोडक्यात अस्वस्थ अधीर होऊ नका, धैर्याने प्रत्येक गोष्टीला सामोरे जा. इतरांच्या मेसेजवर तुम्ही अवलंबून राहू नका, तुमच्या मेसेजवर इतरांना अवलंबून असू दे. नक्की सर, आपण पाहिलं की पुरुष बीज दोषावर माऊली विश्व आयुर्वेदमध्ये कशा प्रकारचे उपचार आहेत, त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल केले तर कशा प्रकारे तुम्ही तुमच्या सगळ्या व्याधींपासून मुक्त होऊ शकता याबद्दल विस्तृत माहिती डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे यांनी दिलेली आहे. तुम्हाला सुद्धा जर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करून घ्यायची असेल तर तुम्ही त्यांचे पुण्याचं क्लिनिक आहे, तसंच मुंबईत कामोठेमध्ये सुद्धा क्लिनिक आहे, दादरमध्ये सुद्धा सरांचा क्लिनिक आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. त्याबद्दलचे सगळे माहिती जी आहे त्या सेंटर्सची माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही नोंद करून घ्या, त्याचे फोन नंबर्स टिपून घ्या, संपर्क क्रमांक नोंद करून घ्या आणि याद्वारे संपर्क साधून तुम्ही डॉक्टर विनेश चंद्रकांत नगरे यांना भेटू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.